येथे शिकते. माझ्या विषयाचे नाव आहे पाणी पाणी पाणी. मी तुम्हाला पाण्याबद्दल माहिती सांगणार आहे. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय हा गाण्याचा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय हा गाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. मोती बनून सरसर येती वर्षामधल्या सरीतून. माड ओवते निसटून जाते, बावरते जणू परिकोण. या मोत्यांचा संचय कर तू, प्रश्न तुझ्या रे जिण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आपल्या पृथ्वीवर 71% भाग सागर जलाने तर 29% भाग जमिनीने व्यापलेला आहे. पृथ्वीवर 9% पाणी क्षारयुक्त सागर जल तर केवळ 3% गोडे पाणी उपलब्ध आहे. 3% गोड्या पाण्यापैकी 2.1% हे पाणी बर्फ हिमाच्या घनरूपात ध्रुवांवर व उंच उंच पर्वतशिखरांवर आढळते. केवळ 9% गोडे पाणी हे नद्या, सरोवरे, विहिरी, धरणे यांद्वारे मिळते, जे पिण्यासाठी सजीवांना उपयुक्त आहे. एवढे कमी प्रमाणात उपलब्ध असणारे गोडे पाणी हे कारखानदारी, रासायनिक खते, कचरा इत्यादींमुळे दूषित होऊन पिण्यास अयोग्य होते. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, पाणी कोणत्या गोष्टीने बनले? पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. याला आपण पाणी असे म्हणतो. पाणी पृथ्वीच्या अस्तित्वापासून येते आहे. आज हे पाणी मानवाला पुढील स्रोतांपासून मिळते, जसे विहीर, नदी, कूपनलिका, बोरवेल, धरणे, सरोवरे यांद्वारे मिळते. पाण्यालाच आपण जीवन असे म्हणतो. मानवाच्या शरीरात 60% पाणी आहे, म्हणजे मानवाच्या शरीरात अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आहे. मानवाप्रमाणे पशु, पक्षी, झाडे यांना म्हणजे सर्व सजीवांना पाण्याची अत्यंत गरज आहे. सजीव सृष्टीसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वी तलावर पाण्याची उपलब्धता आहे, म्हणूनच येथे सजीवांचे अस्तित्व टिकून आहे. ज्या वर्षी पृथ्वीवरील पाण्याचे स्रोत संपतील, त्या दिवशी सजीव सृष्टी देखील नष्ट होईल. म्हणूनच मानवाच्या प्रगतीत, अस्तित्वासाठी, सजीवांसाठी तसेच संपूर्ण